या जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं बिहारमधल्या नेमकी काय परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुका जी राज्यांमध्ये होणार आहेत, त्यावर याचा लगोलग परिणाम दिसणार आहे का, असं आपल्याला काही वाटतं का या संदर्भात? लगोलग परिणाम दिसणारच आहे. कारण याच्या आधी सुद्धा कर्नाटकची निवडणूक तुम्ही बघा, आता मध्य प्रदेशातली होऊ घातलेली आहे. तिथलं वातावरण मी स्वतः एक 10 दिवस मध्य प्रदेशात दौरा करून आलो. हे सगळं वातावरण सगळीकडचं जर बघितलं तर येत्या काळामधल्या ज्या कुठल्या निवडणुका असतील त्या निवडणुका ओबीसी आणि ओबीसीच्या जनसंख्येवर यांचं विघटन शक्ती किती आहे या हिशोबाने चालणार आहे. कर्नाटकचं उदाहरण तर स्पष्ट आहे. आणि काही दिवसापूर्वी द वायरनी एक खूप मोठं आर्टिकल पब्लिश केलं होतं. त्यांनी त्याच्यामध्ये आकडेवारी सकट दिलं की सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री ओबीसी आहेत. आणि ही ओबीसीची एवढी मोठी बहुसंख्याक बहुजनांची फळी असताना यांची जातनिहाय जनगणना होत नाही. किंबहुना यांच्यातल्या जातींनाच वेगवेगळ्या प्रकारे राजकीय स्वरूपाची प्रलोभनं देऊन कुठं कुठं यांच्यामध्ये अंतर्गत विकृष्ट आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आजचे राजकारणी हेच करतात आहे. महाराष्ट्रामधलं जर बघितलं तर तुम्हाला क्लिअर चित्र दिसलं की कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जारंगे पाटील म्हणा किंवा बाकीच्या सगळ्यांनी मिळून हे सगळं उठवलं. आणि त्याच्यामागे कोण कटसम्राट आहे हे काही आता नव्याने सांगायला नको. एव्हरीबडी नोज, सगळ्यांना माहित आहे, जनसाधारणामध्ये माहित आहे, साध्या तालुक्याच्या ठिकाणी गेले लोक तरी सांगतात. याचा परिणाम एवढ्यासाठी होईल की बहुसंख्याक बहुजन ओबीसी. आणि बिहारला मी स्तुती करतो बिहारच्या प्रशासनाची, बिहारला हे क्रेडिट देतो की खऱ्या अर्थाने या क्रांतीची सुरुवात तिथून झालेली आहे. खरं म्हटलं तर बिहार या नावावरून गौतम बुद्ध. आणि मला बिहारला गेलं असताना एकाने ओबीसीची नवीन व्याख्या सांगितली ती मला याद सांगावीशी वाटते की ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी ओबीसी. आय वॉज रिअली प्लीज टू अंडरस्टँड दॅट की खरंच इथं आहे. म्हणजे बुद्धांनी जी काही वैचारिक बीज क्रांतीची या ठिकाणी रोवलेली आहे ती पहिल्यांदा बिहारमधून अशा प्रकारे निर्माण झाली. आता सुप्रीम कोर्टाचा अजून एखादा दणका लावून किंवा अजून काहीतरी त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये घोळ करून तुम्ही बिहारचा हा प्रयत्न दाबण्याचा प्रयत्न करू शकता. आणि तो तुम्ही करूनच दाखवा, असं तर माझं प्रतिगामी शक्तींना आणि राज्यकर्त्यांना खुलं आव्हान आहे. तुम्ही करूनच दाखवा. नाही 100 पटीने याचा बुमरँग आला येणाऱ्या काळामध्ये तर बघू. आणि आता तुझा प्रश्न जो आहे की येत्या काळामधल्या निवडणुकांमध्ये लोकांना एवढं समजेल की आम्ही 63-64% लोकसंख्या असूनही ज्या एखाद्या कॉर्पोरेटमध्ये ज्या मॅनेजमेंट पॅनलचं संख्याबळ 51 असतं त्यांचं तिथे शासन असतं, त्यांची मॅनेजमेंट असते. मग आम्ही 64% 63% असून मॅनेजमेंट आमची 3 आणि 5% लोकांकडे कशी काय? ही जी चेतना, ही जी जागृती आज बिहारच्या स्वरूपाने संपूर्ण देशाला झालेली आहे. तर मग आज नितीश कुमारांची नीती आपण हे कशी मानायची की येणाऱ्या काळामध्ये ते ओबीसीचं उत्थान करतील नेमकं? अगदी बरोबर आहे. या प्रश्नासारखा दुसरा प्रश्नच असू शकत नाही आजच्या चर्चेमध्ये. हे जे ओबीसी झाल्या, देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे म्हणतो स्वतःला. त्यांनी ओबीसीच्या विरुद्ध कितीतरी कायदे केलेले आहे. हे जे ओबीसी आहे ना, हे ओबीसी तकलादू, बोगस, दोगले, एक नंबरचे ढोंगी, दांभिक ओबीसी आहे. जी तळमळ प्रियदर्शीच्या बोलण्यामध्ये दिसते की का अत्याचार एवढे होतात आहे. हे ओबीसी प्रस्थापित धार्जिणे, प्रतिगामी धार्जिणे ओबीसी आहेत. हे ओबीसी खऱ्या अर्थाने जे छत्रपतींना अपेक्षित होते, जे फुलांना अपेक्षित होते, जे शाहू महाराजांना आणि जे सरतेशेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते, ते ओबीसी राज्य सत्तेमध्ये नाही आहेत. आणि म्हणून ही शोकांतिका आहे. खऱ्या अर्थाने बिहार असो की अजून कुठलं राज्य असो, जोपर्यंत प्रस्थापितांना डावलून नवीन खरा जो जेन्युइन ओबीसी आहे, ज्याला तळागाळातली झळ बसलेली आहे, तो एससी एसटी मायनॉरिटी सगळ्या भटक्या विमुक्त आदिवासी बांधवांना घेऊन पुढे येत नाही आणि तो राज्य सत्तेत जात नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. जेव्हा
खऱ्या अर्थाने बहुसंख्याक बहुजन हे शासक होतील. आज तुम्हाला चेहरे दाखवले जातात. बावनकुळे तिकडे राजीव गांधी बोलतो म्हणून इकडे बावनकुळे बोलतो तिकडचा. अरे हे सगळे ढोंगे आहेत. आता राजीव गांधी एक बोलतात संसदेमध्ये, पण त्यावेळी किती ओबीसीचं जेव्हा राजकीय आरक्षण केलं तेव्हा किती ओबीसी होते काँग्रेसचे त्याच्या विरुद्ध मतदान करणारे? जरा आकडेवारी मला सांगा. 2011 जर खरे तुम्ही ओबीसीचे कैवारी आहात तर 2011ला मनमोहन सिंगांनी अफिडेव्हिट फाईल करून दिलेला आहे. आकडेवारी आम्हाला देता येत नाही म्हणून जनगणनेची जातनीय जनगणना होऊच नाही या देशामध्ये. तेच सेम अफिडेव्हिट रिपीट केलंय मोदींनी 2018 मध्ये. ही शर्मेची बाब आहे ना. तुम्ही राजकीय जो स्तंभ तुमचा आहे तो सेंगॉलकडे घेऊन चाललाय एका बाजूला, आणि एका बाजूला ओबीसी एससी एसटी सगळे मायनॉरिटी एवढे आक्रंदन करत आहे या देशामध्ये. जोपर्यंत हे आक्रंदित समाज राज्यसत्तेमध्ये जात नाही, आणि तेच खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे की 18 पगड जाती अलुतेदार बलुतेदारांचं रयतेचं शासन छत्रपतींचं कुठे आहे या देशामध्ये? आंबेडकर काय म्हणाले की जोपर्यंत तुम्ही शासक होणार नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणारच नाही. बिहारचा प्रश्न केवळ जनगणनेने सुटला किंवा तिथली जात व्यवस्था निर्मूलन होईल किंवा तिथलं काय होईल असं काहीही येत्या काळात होणार नाही जर निवडणुकीतून खऱ्या अर्थाने ओबीसी, जे खरे ओबीसी आहेत ते तिथे गेले, ते मुखवटाधारी नसावेत. पण आज चढाओढ लागलेली आहे. आज ज्या पद्धतीनं लोक माझ्या सकट इतरांनाही अप्रोच होत असतील, प्रियदर्शी इज ऑल्सो एक्झाम्पल अँड यू विल ऍग्री विथ मी, की हे प्रस्थापित तुम्हाला निवडून धरून तुमच्या गळाला कसे लावून तुमचा वापर करून घेऊन घेतात. कितीतरी ओबीसी चेहरे सांगतो, अगदी भुजबळांपासून तर खडसेंपर्यंत आणि मुंड्यांपासून तर त्यांच्या सगळ्या चुलत्या पुतण्या सगळ्या पंकजांपर्यंत. कुठे आहे ओबीसीचं उत्थान? या नेत्यांना खऱ्या अर्थाने वडिट्टीवार असो बाकीचे कोण नाव घेऊन बोलतो मी, या नेत्यांना सरसकट धरून हाकलून द्यायला पाहिजे. तरच येत्या राजकारणामध्ये या जातनीय जनगणनेचं काहीतरी प्रतिबिंब पडेल. आणि हे होण्यासाठी जे काम तुम्ही आम्ही सगळे करतोय, आज या चॅनलवर उपस्थित सगळेजण करतात आहे, ते प्रबोधनाचं काम आपल्याला झालं पाहिजे. हा जो कट सम्राटाच्या आट्यामध्ये अडकलेला जो ओबीसी आणि एससी एसटी हा बहुजन समाज आहे ना, त्याची मुक्तता ही खरी काळाची गरज आहे. आणि तोच खरा गंभीर प्रश्न आहे. ओबीसींच्या एससी एसटींच्या विरुद्ध वागलेली तुमची काँग्रेस थ्रू आउट 75 वर्षाची. आज राहुल गांधी बोलतो, किती प्रामाणिक आहे राहुल गांधीच्या याच्यामध्ये, किती होईल राहुल गांधीला किती लोक बॅक करतात. आज राहुल गांधीची खरी परेशानी पक्षामध्ये हीच आहे की त्याच्या हाताखालचे सेनापती त्याचं ऐकायला तयार नाही गरीबाचं. तो काय करेल? एकट्या माणसाने प्रामाणिक होऊन चालतं का? ज्या काँग्रेसवाल्याचे हनुमंतराव विथ ड्यू रिस्पेक्ट, हे मी माझं शल्य बोलतो, टीका नाही करत. हनुमंतराव मी टीका नाही करत, माझं बोलणं टीका म्हणून घेऊ नका, माझं शल्य म्हणून सांगतो. अहो या एवढ्या वर्षामध्ये 1.25 वर्षामध्ये ज्यांची गड किल्ले मजबूत झालेले आहे, मग ते नांदेडचे असो की कराडचे असो की सांगलीचे असो, साताऱ्याचे की बारामतीचे, अहो ते त्यांचे गड किल्ले सोडून कसे येतील? ही खरी परेशानी तुमच्या राहुल गांधींची आहे. महाराष्ट्राचं तर आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. गोवा आणि गुजरात याच्यामध्ये ओबीसींचेच चेहरे हे मुख्यमंत्र्याचे चेहरे म्हणून अरविंद केजरीवालने पुढे आणलेले आहेत. हेही नसे थोडके, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जाता जाता मी जे ऐकलं, मला शेवटचं प्रियदर्शीचं ऐकायला मिळालं नाही. जाता जाता जे मी ऐकलं की बाळासाहेबांची भूमिका काय आहे, तर बाळासाहेबांची स्पष्टपणे ही भूमिका आहे. मी परत त्याचा उल्लेख करतो की मला जेव्हा बाळासाहेबांनी पदमुक्त केलं, ती पदमुक्तताच मुळात ओबीसींचं संघटन व नेतृत्व करण्यासाठी म्हणून केलं. ऑन रेकॉर्ड माझ्याकडे पत्र आहे आणि बाळासाहेब स्वतः म्हणाले की हे जर तुम्ही करू शकला तर तुमच्या पाठीशी 100% मी आहे. ते प्रमाण आहे की वंचित हा कसा आहे ना, वंचित ओबीसी एससी एसटी हा एकच पट्ट्याचा घटक आहे. त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये हे क्लिमिश करण्यापेक्षा वेगवेगळ्या पक्षामध्ये जे नेते आहे, आता मी जसं याच्यात असेल, तेलंग आहे त्याच्यामध्ये, पवार साहेब आहेत काँग्रेसमध्ये, या लोकांनी हे सगळी धरून ठेवायची आहे. कारण हा राष्ट्रीय पक्ष अल्पावधीत झालेला आहे आम आदमी पार्टी. आणि आम आदमी पार्टी जर ओबीसीचं पदर सोडणार असेल किंवा ओबीसीचं भलं करणार नसेल तर आम्ही सुद्धा आम आदमी पार्टीमध्ये काय करू मग? आणि माझं जेव्हा पक्ष प्रवेश झाला तेव्हा अरविंदजी बरोबर जी माझी सखोल 1 तासभर चर्चा झाली
ती चर्चा केवळ आणि केवळ ओबीसीच्याच अनुषंगाने होती. त्याच्यामध्ये जातनीय जनगणनेचा सुद्धा मुद्दा होता. आता आहे कसं की काळ या सगळ्या गोष्टीची परिणिती देईल. देवरे सर हसतायत, तर त्यांचं हसूही मला, त्यांचं हसू बघून मला हसायला येतं. देवरे सर कसं आहे, लेट अस वेट फॉर सम टाइम. तुमचं कसं एकदम उणवणीत खायला. आणि माझी दुसरी एक विनंती आहे की आपण जेव्हा चॅनलवर बसतो तेव्हा चॅनलवर बाया बापड्या सगळ्या महाराष्ट्रातली लहान थोर बघत असतात. शक्यतोवर आपल्या भाषेमध्ये गढूळ शब्द किंवा शिवीवाचक शब्द येऊ नये, त्याचं कृपया ध्यान बाळगावं. होतं कसं की हे सगळं पक्षनिहाय आता टेस्टिंग टू द पॉइंट. आता काँग्रेस एवढ्या वर्षानंतर इतका जर आमूलाग्र बदल झाला असेल तर आप असो, वंचित असो, कुठलाही पक्ष असो, यांना ओबीसीचा पदर धरूनच पुढे जावं लागेल. कारण या देशातली जी जागृती आहे ती एवढी प्रचंड आहे. तामिळनाडू आणि बिहारने उदाहरण सेट केलेलं आहे. प्रत्येक राज्यातला ओबीसी, एससी, एसटी, भटका, विमुक्त, आदिवासी, अल्पसंख्याक सगळे जागृत होऊन एकाच प्रश्नाभोवती फिरतील. जसा आजचा मूळ उद्देश आपला डिस्कशनचा आहे, डिबेटचा आहे, तो की येणाऱ्या भावी राजकारणात या जातनीय जनगणनेचे परिणाम काय होतील. सगळ्यात मोठा परिणाम हा दिसेल की ओबीसीला आपल्या स्वत्वाची जाणीव होईल. त्याचबरोबरीने ओबीसी आणि सगळ्या घटकांना ही पण जाणीव होईल की आपल्यातले बगलबच्चे चोर हे कसे पक्षांमध्ये दडून बसलेले, वर्षानुवर्ष आमच्या पिढ्यांचं नुकसान करत बसलेलं आहे. म्हणून हा खरा ओबीसी समाज त्या ओबीसींना हाकलून पण लावेल. या दोन गोष्टी येणाऱ्या काळामध्ये मला प्रामुख्याने होतील असं दिसतं.